चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तुम्हाला जर का नवनवीन मूवीजचे रिव्ह्यूज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येतील। सो आज मी बोलणार आहे नुकतीच हल्लीच रिलीज झालेल्या मुक्काम पोस्ट देवाचं घर या फिल्म बद्दल। चला तर मग सुरू करूया। तुझं पत्र मिळालं, मी लवकरच येतोय। तुझा बाबा खरं तर फ्रेंड्स, मी ह्या फिल्मचा जेव्हा ट्रेलर पाहिला होता ना तेव्हा मी या फिल्मला थोडंसं अंडर एस्टिमेट केलं होतं। येस, आय एम बिंग व्हेरी व्हेरी ऑनेस्ट। मला वाटलं नव्हतं की ह्या फिल्ममध्ये काय पोटेन्शियल असेल, नक्की काय स्टोरी असेल, बघायला हवी नको। बट ॲज आय सेड की मी हे चॅनलही त्याच उद्देशाने सुरू केलंय जिथे मी जास्तीत जास्त मराठी फिल्म्सना प्रमोट करू शकीन किंवा एखाद्या चांगल्या कॉन्टेंटला नक्की मी प्रमोट करू शकीन। सो मी डिसाईड केलं की एकदा जाऊन ही फिल्म बघूया आणि त्यानंतर मी माझं मत एक्सप्रेस करीन। अँड ट्रस्ट मी गाईज, इट वॉज टोटली वर्थ इट। मी एवढा जास्त इम्प्रेस झालो ही फिल्म बघून आणि आय एम व्हेरी एक्साइटेड टू शेअर की ही फिल्म कशी आहे। सो चला तर बोलूया या फिल्मच्या कथेबद्दल। सो या फिल्मची जी स्टोरी आहे ती 90च्या दशकामधली स्टोरी आहे। एक सैनिक ज्याने देशासाठी आपला स्वतःचा जीव गमावला आहे आणि तो निघून गेल्यामुळे किंवा तो जगात नसल्यामुळे त्याच्या कुटुंबावरची आता सध्या वेळ आली आहे। म्हणजे त्याची आई, बायको आणि त्याची मुलगी, त्यांच्यावर जी वेळ आली आहे त्याच्यातनं ते काय स्ट्रगल करतायत आणि प्लस जी छोटी मुलगी आहे म्हणजे जी जिजा आहे तिला तिच्या वडिलांबद्दलचं एक उत्सुकता आहे की आपले वडील कोण होते। तिला शाळेत वडिलांबद्दल भाषण करायला सांगितलंय, पण आता ती भाषण करणार कशी? म्हणजे जर ज्या मुलीने आपल्या वडिलांना पाहिलंच नाहीये, त्यांचं प्रेम नाही पाहिलंय, तर ती त्या भाषणामध्ये त्यांच्याबद्दल काय लिहिणार, काय बोलणार? आणि त्यामुळेच मग तिची धडपड सुरू होते की म्हणजे ती विचारत असते आईला की बाबा कुठे गेलेत, आणि ते सगळं आपण ट्रेलरमध्ये पाहिलंय। आणि मग कशी ती त्या पत्रांद्वारे तिच्या वडिलांबरोबर कम्युनिकेट करायला लागते आणि भाषणामध्ये काय बोलते, कसं बोलते, प्लस शेवटाकडे आपल्याला फिल्ममध्ये जो एक अनएक्सपेक्टेड ट्विस्ट येतो, म्हणजे तो ट्विस्ट खरंच वर्थ आहे का? सो आय वुड से 200% वर्थ आहे। आणि त्यासाठीच मला वाटतं तुम्ही हे सगळं जाणून घेण्यासाठी ही फिल्म जरूर जाऊन पाहावी। आता बोलूया फिल्म मधल्या पात्रांबद्दल। मायरा वायकुळ नावाचं चिमुकलं वादळ आपल्याला या फिल्मच्या लीड रोल म्हणजे जिजाच्या भूमिकेत दिसतं। काय काम केलंय राव ह्या मुलीने, फर्स्ट क्लास। म्हणजे काय स्क्रीनवर दिसलीये तिचा निरागसपणा, तिचा तो इनोसेन्स, इट इज जस्ट अमेझिंग। आणि तिच्याच जोडीला तेवढीच इक्वली निरागस तिची मैत्रीण जी साकारलीये स्पृहा परवीने। मित्रांनो, ह्या दोघींना स्क्रीनवर बघणं इज जस्ट अ ट्रीट। म्हणजे त्यांनी जो निरागसपणा, जो इनोसेन्स दाखवला आणि एवढ्या इजने काम केलंय ना, म्हणजे भले भले ऍक्टर्स करू नाही शकणार एवढ्या इजने ह्या दोघींनी काम केलंय आणि ते बघणं खूप जास्त म्हणजे खूप जास्त छान वाटतं। आणि कोण म्हणतं की एखादा म्हणजे ना तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी तुम्ही स्टार ऍक्टर्स असायला हवे, म्हणजे ह्या दोन चिमुकल्यांना तुम्ही स्क्रीनवर बघा, तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील। सर, आपण टाकलेलं पत्र अमेरिकेला जात असेल तर हे पत्र माझ्या बाबाकडे पण जाईल ना? अरे हा। ह्या दोघीं व्यतिरिक्त आपल्याला कल्याणीमुळे जिजाच्या आईच्या भूमिकेत दिसते। अगेन, कल्याणीमुळे ही किती ताकदीची अभिनेत्री हे आपण यापूर्वीही पाहिलंय। तिच्या फिल्म जर पाहिल्यात तर तुम्हाला त्यातनं कळेल की तिची अभिनयाची ताकद काय आहे। प्लस ह्या फिल्ममध्येही, ह्या रोलमध्ये अनेक जागी, अनेक सीन्समध्ये तिचे जे एक्सप्रेशन्स आहेत, तिचे जे हावभाव आहेत त्यातून कळतं आणि तिने तिचा जो रोल ज्या प्रकारे केलाय, अगेन अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग वुमन तिने पोर्ट्रे केली आहे आणि विच इज व्हेरी व्हेरी नाईस। बघायला खूप छान वाटतं आणि तिची अभिनयाची ताकद, तिची क्षमता आपल्याला कळते। उषा नाडकर्णी ऍज युज्युअल आपल्याला स्क्रीनवर धमाल करताना दिसतात। म्हणजे त्यांचं एज आणि ह्या वयात त्यांची जी एनर्जी त्यांनी स्क्रीनवर दाखवली आहे ना, खरंच बघायला खूप मजा येते। आणि खरंच यांना हॅट्स ऑफ आहे की ह्या एजमध्ये ह्या इतक्या उत्साहाने, ह्या एनर्जीने काम करतात। पोराला पतूर लिवलंय, ते जाताना पोस्टाचा डब्बा आहे ना त्यात घालायचं। सो पुढे सांगायचं झालं तर मंगेश देसाई, प्रथमेश परब, सविता मालपेकर यांनी यांच्या भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या केल्या। सचिन नारकरही त्याच्या भूमिकेत आपल्याला इम्प्रेस करून जातो। आणि हो, विशेष कॅमिओ म्हणजे स्पेशल अपीअरन्स मध्ये आपल्याला दिसतात मिस्टर गायतोंडे। येस, दृश्यम मध्ये जे फेमस झाले तेच मिस्टर गायतोंडे म्हणजेच कमलेश सावंत आणि पूजा सावंत हे आपल्याला गेस्ट अपीअरन्स मध्ये आपल्याला ह्या फिल्ममध्ये दिसतात। सो टोटल ओव्हरऑल सांगायचं झालं तर सगळ्याच नटांनी खूप उत्कृष्टपणे काम केलंय, खूप चांगलं काम केलंय। बोलूया फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल। आधी बोलूया लेखनाबद्दल। सो या फिल्मचं लेखन केलंय संकेत माने याने, ज्याने या फिल्मचं दिग्दर्शनही केलंय, त्याबद्दल मी पुढे बोलतोच। पण आता जर का लेखनाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला जरी ही गोष्ट खूप साधी सरळ सोपी वाटत असली ना, तरी ह्या स्टोरीमध्ये खूप जास्त डेप्थ आहे आणि त्याने त्याच पद्धतीने ती लिहिली आहे। म्हणजे तो बॅलन्स त्याने एवढा छान ठेवलाय की वरवर दिसता आपल्याला खूप साधी सरळ सोपी गोष्ट, पण त्यात खूप जास्त डेप्थ
त्याने मेंटेन केली आहे आणि लिखाणातूनही ती आणली. अनेक सीन मध्ये आपल्याला म्हणजे डोळ्यात पाणी उभं राहतं, आपण रडायला लागतो. सो ह्या प्रकारे त्याने ह्या स्टोरीचं लिखाण केलंय. प्लस प्रत्येक जे कॅरेक्टर आहे त्याने खूप छान पद्धतीने डेव्हलप केलंय. त्यामुळे काय होतं, फिल्म संपल्यानंतर एक तर फिल्म आपल्या लक्षात राहतेच कारण ती एक इम्पॅक्ट करून जाते, पण फिल्म मधलं एक एक कॅरेक्टर आपल्या व्यवस्थित लक्षात राहतं. आणि वन मोर थिंग विच आय वॉन्ट टू टॉक अबाउट इज, सध्याचं युग हे एवढं डिजिटल चाललंय, म्हणजे आपण डिजिटल मीडियम यूज करून बोलणं, कम्युनिकेशन करणं हे सगळं चालू असताना अशा सगळ्या एरामध्ये 90च्या दशकातली फिल्म घेऊन यायची आणि पत्र हे टूल किंवा हे मीडियम वापरून त्याच्या अवतीभोवती अशी एवढी इमोशनल कथा लिहायची. त्याबद्दल संकेत माने याला खरंच हॅट्स ऑफ. आता बोलूया फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. सो संकेत माने ह्या दिग्दर्शकाने सिम्प्लिसिटीने स्क्रीनवर जणू मॅजिक क्रिएट केलंय. हो, म्हणजे एवढ्या सिम्प्लिसिटीने एवढा छान इम्पॅक्ट आणू शकतो, एवढा जास्त इम्पॅक्ट आणू शकतो का, तर मला वाटतं तो एक एखादा उत्कृष्ट दिग्दर्शकच करू शकतो आणि ते संकेत माने याने केलंय. म्हणजे त्याने काही सीन्स इतके छान पद्धतीने त्याने डिरेक्ट केलेत किंवा ते व्हिज्युअलाइज केलेत किंवा त्यांचा स्क्रीन प्ले केलाय. आपल्याला खूप जास्त इमोशनल करायला तर लागतंच, पण त्याने काही लाईट मोमेंट्सही क्रिएट केल्यात. पण त्या लाईट मोमेंट्स मध्येही काही मेसेजिंग आहे. एकतर थ्रू आउट त्याने ह्या दोघींचा म्हणजे दोन कॅरेक्टर्स मायरा आणि स्पृहा परब यांचा जो इनोसन्स यूज केलाय ना, मला खूप जास्त आवडलाय तो. आणि मी सतत त्याच्याबद्दलच बोलतोय कारण तो एक माझ्याबरोबर राहून गेलाय. त्यांचा जो इनोसन्स स्क्रीनवर दिसलाय तो माझ्याबरोबर राहून गेलाय आणि मला वाटतं त्याचा त्याने खूप उत्तमरित्या यूज केलाय. प्लस आता ना फर्स्ट हाफ बघताना आपल्याला थोडंसं स्लो जाते का फिल्म असं वाटतं, पण मला वाटतं त्याने ते डेलिबरेटली केलं असावं. अँड दिस इज अगेन माय पर्स्पेक्टिव्ह की एक कॅरेक्टर आपल्याला इंट्रोड्यूस करण्यासाठी किंवा ऑडियन्सने त्यांच्याबरोबर रिलेट करायला हवं असा त्याचा अट्टाहास असावा. म्हणून फर्स्ट हाफ जसा फिल्मचा थोडासा स्लो वाटतो, पण इंटरव्हल नंतर जी फिल्म पिकअप करते तेव्हा आपल्याला म्हणजे जस्टिफाय होतं की का त्याने तो फर्स्ट हाफ थोडा स्लो ठेवलाय. एखाद दोन जागी मला थोडंसं ग्लिचेस वाटले, बट आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट कारण फिल्मचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हा खूप भारी आहे आणि ते एक दोन निगेटिव्ह पॉइंट्स बोलून मला ते स्पॉइल नाही करायचंय. पण ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर त्याने खूप छान दिग्दर्शन केलंय आणि ऍट द एंड अगेन जो एक सुखद धक्का त्याने आणलाय, त्याने परत म्हणजे ना आपल्याला तो अनएक्सपेक्टेड असतो, तो अशा पॉइंटला येतो. त्यामुळे तो किती ते दिग्दर्शकाचं जे कौशल्य आहे ना ते त्यातनं दिसतं आणि त्यामुळेच मला वाटतं या फिल्मचं दिग्दर्शनही ओव्हरऑल खूप जास्त चांगलं आहे. म्हणजे हे माझं फक्त गेसवर्क आहे किंवा मला असं वाटतंय की ह्या वर्षीच्या नॅशनल अवॉर्डमध्ये डेफिनेटली संकेत मानेचं नाव असायला हवं. लेट्स सी, म्हणजे मला खूप आवडेल जर का त्याचं नाव ह्या वर्षीच्या नॅशनल अवॉर्डच्या लिस्टमध्ये असेल तर. बोलू या फिल्मचं म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल. सो म्युझिक बद्दल जर बोलायचं झालं तर चिनार महेश या जोडीने या फिल्मचं म्युझिक केलंय. फिल्ममध्ये 2-3 गाणी आहेत आणि डेफिनेटली कथेला कॉम्प्लिमेंट करणारी किंवा स्टोरीला कॉम्प्लिमेंट करणारी, इनफॅक्ट कॅरेक्टरला कॉम्प्लिमेंट करणारी अशी जी गाणी आहेत जी बेसिक रिक्वायरमेंट आहे. कारण फिल्मचं जे लीड कॅरेक्टर आहे ते एक चाइल्ड कॅरेक्टर आहे, म्हणजे एक छोटी मुलगी ते प्ले करते आणि तिला धरून त्याच्या अनुषंगाने गाणी केली गेली आहेत आणि गाणी चांगली आहेत, म्हणजे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहेत, पण मला वाटतं की फिल्मच्या कथेसाठी ती खूप चांगली आहेत आणि कथा पुढे नेण्यासाठीही ती खूप मदत करतात. सो ओव्हरऑल फिल्मचं म्युझिक इज गुड. आता जर मला बोलायचं झालं तर फिल्मच्या बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल, आणि मी विशेषतः त्याच्याबद्दल बोलणारच आहे, जे केले आदित्य बेडेकर याने, तो बॅकग्राऊंड स्कोअर किंवा बॅकग्राऊंड म्युझिक इज जस्ट मस्त, खूप छान झालंय. आणि स्क्रीनवरती ते ऐकताना किंवा काही सीन्स बघताना आणि त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक जातं आपल्याला छान वाटतं. स्क्रीन अपलिफ्ट होतात, ओव्हरऑल कथा अपलिफ्ट होते. त्यामुळे आय रिली वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट आदित्य बेडेकर फॉर डुईंग सच अ अमेझिंग बॅकग्राऊंड स्कोअर फॉर दिस मूवी. सो फ्रेंड्स, ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म जरूर पहा. इनफॅक्ट प्रत्येक पेरेंट्सने किंवा प्रत्येक पालकाने त्यांच्या मुलांना, लहान मुलांना ही फिल्म दाखवायला हवी, कारण या फिल्म मधलं मेसेजिंग खूप चांगलं आहे. या फिल्म आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, म्हणजे मुलांना तर डेफिनेटली, पण पालकांनाही किंवा ऍज अ ह्युमन बिईंग सगळ्यांनाच ही फिल्म एक चांगला मेसेज देते, चांगला संदेश देते. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जरूर पहा. मी पर्सनली या फिल्ममधनं काय घेतलं किंवा मला काय जाणवलं, तर मला हे जाणवलं की हे अख्खं जगच देवाचं घर आहे. आणि जर का आपण नीट पाहिलं किंवा आपले डोळे उघडून पाहिलं तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात देव हा आपल्याला नक्की भेटतोच. त्यामुळे वी शुड नॉट लूज होप्स आणि वी शुड गो ऑन.
तर हे म्हणजे मला जी रिलेट झालेलं या फिल्ममधनं जे मी घेतलंय ते तुमच्याशी शेअर करतोय. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ही फिल्म थिएटरमध्ये पहा, कारण या फिल्मचे शोज देखील कमी आहेत. त्यामुळे बिफोर ती थिएटरमधनं निघण्या अगोदर तुम्ही ही फिल्म पाहावी अशी माझी खूप जास्त इच्छा आहे. सो गो अँड कॅच द फिल्म इन थिएटर. ऍक्च्युली फिल्म स्टार्स देण्याच्या खूप पलीकडे आहे, पण फॉर्मॅलिटी म्हणून जर का स्टार द्यायचे झाले तर मी या फिल्मला देतोय 4.5 स्टार्स. हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म मुक्काम पोस्ट देवाचं घर. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला हे मला तुमच्या कॉमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे लोक एनकरेज होतील आणि जाऊन थिएटरमध्ये फिल्म पाहतील. कारण खूप चांगला कॉन्टेंट आहे, खूप चांगली फिल्म आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांनी पाहावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. सो जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.